तुम्हाला माहिती आहे का, भारतामध्ये एक असं मंदिर आहे जिथे नंदी शिवलिंगावर बसलेला आहे आणि त्याच्या मुखातून पाण्याचा अखंड झरा 12ही महिने वाहत असतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही की हे पाणी कुठून येतं हे कुणालाच माहिती नाहीये. हो, ही गोष्ट आहे बँगलोरच्या मल्लेश्वरम मध्ये लपलेल्या 400 वर्षपूर्वीच्या या जुन्या मंदिराची, ज्याचं नाव आहे दक्षिणमुख नंदी तीर्थ कल्याणी क्षेत्र. 1997 मध्ये जेव्हा एका कमर्शियल बिल्डिंगचं खोदकाम सुरू होतं तेव्हा इथल्या कामगारांना जमिनीखाली हे मंदिर लागलं. या मंदिराला ही दोन कारणं आहेत जी जगातील सगळ्या महादेव मंदिरांपासून वेगळं बनवायला भाग पाडते. एक म्हणजे इथलं शिवलिंग हे पूर्वीला नसून दक्षिण बाजूला स्थापन केलं आहे, जे हिंदू धर्माच्या विरोधात आहे. आणि दुसरं म्हणजे नंदी हा कायम शिवलिंगाच्या समोर असतो, पण या मंदिरात आपल्याला नंदी हा शिवलिंगावर बसून शिवलिंगावर अभिषेक करताना दिसतो. या मंदिराचं वातावरण खूप शांत होतं आणि मन एकदम प्रसन्न झालं. बँगलोर सारख्या धावपळीच्या शहरात इतकं सुंदर प्राचीन मंदिर लपलेलं असेल याचा मी विचारही केला नव्हता. तुम्ही पण जर बँगलोर मध्ये राहत असाल तर या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या.